दुधाबरोबर जर आपण योग्य पदार्थ मिक्स करून घेत असू तर या दुधाचे गुण वाढतात आणि आपल्या शरीराला जास्त फायदा. काळी द्राक्ष जी असतात ती जे सुकवतात त्याच्यानंतर जी द्राक्ष असतात ती द्राक्ष म्हणजेच मनुका, तर हे आपण दुधाबरोबर जर घेतलं तर शरीरामध्ये रसधातू वाढतो. त्याचबरोबर पित्ताचा जर त्रास असेल तर तो कमी होतो आणि आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया जी असते ती व्यवस्थित टिकून राहते. काही लोकांच्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण जास्त असतं, मग अशा लोकांचा जर रसधातू खराब झाला असेल किंवा कमी झाला असेल तर त्यांनी काय करावं, तर त्यावेळेला त्यांनी दूध आणि मध एकत्र घ्यावं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मधाबरोबर दूध जर घ्यायचं असेल तर दूध थंड करा आणि त्या थंड दुधामध्ये मध टाका आणि ते ढवळून ते दूध घ्या. ज्यांना मूळ व्याधीचा त्रास असतो, ज्यांना कडक संडासला होते, ज्यांचं पोट साफ होत नाही, मित्रांनो, दूध आणि तूप एकत्र करून जर घेतलं तर संडासला कडक होत असेल तर ती नॉर्मल व्हायला सुरुवात होईल आणि सहज बाहेर पडण्यासाठी मदत होईल. ज्यांना अपचन होत असतं अशांनी सुंठ आणि दूध एकत्र घेतलं तर त्यांचं पचन चांगलं व्हायला मदत होते. मित्रांनो, ज्यांना छातीमध्ये धडधड होत असते, भीती वाटली जाते आणि अचानक हृदयाचे ठोके वाढले जातात आणि एकदम शरीर गळून गेल्यासारखं वाटतं, अशा लोकांनी काळी मिरी आणि दूध एकत्र घेतलं तर त्याचा फायदा होतो.